घरात जे काही चाललंय ना आई, मला नाही बघवत आहे. मग काय डोळे बंद करून घेणार? आई असं नका ना बोलू, प्लीज ना, प्लीज मला मदत करा. तुम्ही समरला सांगा ना, तो तुमचं तरी नक्की ऐकेल. त्याला काय सांगायचं? पिंट्यानी नाही कुटुंबाचे बाभाडे काढले, तुझ्या मुलांनी काढलेत, अंशुनी. त्याला समजा जरा तू. समजवणार नाही मी त्याला चांगला आता ओरडलेच यावेळेला खूप. म्हणजे मी त्याला असा दम दिला ना की पुढच्या वेळेला जर तू असं काही पाऊल उचललंस तर मी तुला काठीने बडवीन. त्याने काय होणार आहे? नीट वागेल ना तो आई. मग आधी का नाही वागला? आई ऐका ना प्लीज, झाली त्याची चूक, पण आता म्हणून काय त्याच्यासाठी त्याच्या आयुष्याची वाट लावायची, आपण बरबाद करायचं आयुष्य त्याचं? नको ना आई, बस झालं आता. त्यापेक्षा त्या मूर्ख चिंगीला आवरा जरा. काय काय बोलताय काकू तुम्ही? चिंगीला? तिला का बरं आवरा? या केसमध्ये ती स्वतः फसवली गेली आहे, ती गरीब घरातली आहे, तिची बाजू पडतीये. पण म्हणजे प्रत्येक वेळी तुम्ही तिला दोष देणार? अहो कधीतरी अंशुमनला सुद्धा आवरा की. लाज नाही वाटत तुला? तू स्वतः 2 मुलींची आई आहेस ना, आणि दुसऱ्यांच्या लेकीबद्दल असं कसं बोलू शकतेस ग तू? हे बघ, चिंगीच्या जागी ना अधीरा नाही तर अर्पिता असत्या म्हणजे मग त्यांचं वेगळं आहे हो. कसं काय? त्या राजवाड्यात स्वानंदी, मुळात राजवाड्यांच्या मुली अशा काही चुका करणारच नाहीत. पण चिंगीचं तसं नाहीये. काय ती साधी मोलकरीण आहे ती का? हो तिचं तसं नाहीये, पण काय आहे, राजवाड्यांच्याच मुलाने आता तिच्या बाबतीत जे केलंय ते केलंय ना, तोही राजवाडेच आहे. हा दुटप्पीपणा काय आहे तुझा? हे तुझ्या मुलाला नाही कळलं का? तुझ्या मुलाचं बाळ आहे तिच्या पोटात. लाज वाटत नाही का ग तुम्हाला? मला वाटतं काकू आपण ना थोडं शांतपणे विचार करूया, कारण जे झालंय त्याला ते दोघंही इक्वली जबाबदार आहेत. म्हणजे मला कळतंय एकटी चिंगी किंवा एकटा अंशुमन फॉर दॅट मॅटर, तोही एकटा जबाबदार आहे असं नाहीये. माझा आक्षेप फक्त एवढ्याच गोष्टीवर आहे की हे जे काय झालंय त्यात शिक्षा फक्त ती एकटी पोरगीच भोगतीये, चिंगी. कारण काय आहे, अशी एखादी गोष्ट झाल्यानंतर त्या बाळाचा अंश आता चिंगीच्या पोटात आहे, ती वाढवते त्याला. पुढचे 9 महिने ते तिच्या पोटात असणार आहे. मग ह्यामध्ये निदान एक माफक अपेक्षा की त्या बाळाच्या होणाऱ्या वडिलांनी त्या बाळाची जबाबदारी घ्यावी. खरं तर चिंगी या सगळ्यावरून खूप मोठा तमाशा करू शकली असती. आपलं नाव मोठं आहे ना, पण ती यातलं काही करत नाहीये. ती फक्त तिचा हक्क मागतेय. भाबडा. एकदा हाही विचार करून बघा की ती जर आपल्याशी न बोलता डायरेक्टली पोलिसांकडे गेली असती तर आज अंशुमन जेलमध्ये असता. आणि तेव्हा पिंट्या येणार नाही त्याला वाचवायला, याची खात्री देते मी. पण आई बस, माझं बोलून आणि ऐकून झालंय. आता मला काहीही ऐकायचं नाही आणि बोलायचं नाही ह्याबद्दल. अंशुमननी त्याची जबाबदारी घेतलीच पाहिजे, दुसरा काही पर्याय नाहीये. काय करावं काय कळत नाही. मुलीचं नेहमी बघावं ते मला बोलत असते. पक्की ना 100% आपल्या आईवर गेली आहे. 100% नाही 50%. त्या मल्लिकाताईंना कसं कटक कारस्थान करण्याशिवाय दुसरं काही सुचतच नाही. बस लोकांशी गोडगोड बोलायचं आणि त्यांना फसवायचं. हिला तर गोडही बोलता येत नाही, पण फसवते मात्र नक्की. पण अगं मम्मा, मुळात तू त्या बिल्डिंगच्या बायकांना कशाला तुझे प्रॉब्लेम सांगत असतेस? तुला माहितीये का, ते तुझ्याबद्दल पण गॉसिप करतात. मी स्वतः ऐकलंय. तुम्हाला अक्कल शिकू नको, कळलं ना? मला माहितीये सगळं माहितीये मला. मी जर ठरवलं ना तर एकेकाची अशी खबरबात बाहेर काढेन मी, अशी. हा, तुम्ही आणि तुमचे गॉसिप्स सगळं ना खूप बोरिंग आहे. ए चल, मला अक्कल शिकू नको. तू आणि तिचं गॉसिप मोठी बोलतीये. आधी तू माझ्याच टीम मध्ये होतीस ना ग, आता कशी बघावं त्यावेळेला फक्त वहिनीच्या मागे मागे शेपट्यासारखी जात असते. नाही यार मम्मा, काही काय बोलतीये? आपण सगळे एकच टीम आहोत. खबरदार, मी तुमच्या टीम मध्ये नाहीये.
हा मला नाही घ्यायचं तुमच्या या अशा मुळमुळीत टीम मध्ये. मुळात मुद्दा काय होता, कोणाचा होता? काय अधिराचा. स्वानंदी पण कशी वागते, माझी बाजू नाही घेणार कधी. बघावं त्या फक्त अधिराचीच बाजू घेत असते. तिला कळत नाही का आपल्या आईचं मन, तिचे प्रॉब्लेम. तिला पण सांगणार आहे मी आता. बघ तू सगळं सांगणार आहे आता. अधिराने काय केलं ते लोकांसमोर, माझी कशी निंदा केली आणि माझा कसा इन्सल्ट केला ते. तिला 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 फोन लाव. आता हा आत्ताच्या आत्ता लाव. चालू आहे त्यांच्या घरामध्ये काय गोंधळ असेल ते नेहमीच होत असतात. तू लाव फोन, तिला फोन लाव. चिल थांब लावतीये. चिलबिल काय नाही, फोन लाव तू. सोडणार आहे का मी? त्यांना वाटतं की मीच वाईट आहे. उचलला का? उचलत नाहीये. का? काय माहिती यार. मी ना एका फोन मध्ये जर उचलला ना तिने फोन, तर ही कसली स्वानंदी कामात. एक काम कर, राजवाड्यांच्या राजमहालाच्या लँडलाईन वर फोन लाव. लाव आत्ता लाव. आणि तिने उचलला ना की तिला होल्ड करायला सांग. मी तोपर्यंत रोहनला फोन करून येते. त्याला पण सांगते ना मी तिने काय प्रताप केले ते त्याच्या बायकोने. मम्मा ना यार, कधी कधी ना खूप अति करते. नो डाऊट सगळी हिलाच पकवतात मग. काय नाही, मला असं वाटतं मी स्वानंदी ताईला ना वॉर्न करून ठेवते. नारायण फोन उचल. हॅलो हॅलो हॅलो. हॅलो. अरे पुढे बोला ना. ताई आहे का? कोणाची ताई? कुठली? माझी. मी सुष्मिता बोलतेय. ताई आहे? ओ माय गॉड, मिस युनिव्हर्स. मिस युनिव्हर्स साठी काही पण. काय म्हणायचं या बाईला. ग्लास पण माझ्या हातामध्ये देऊन गेली ती. मला समजत नाही की इतकं कसं कोणी आपल्या मुलाच्या प्रेमात आंधळ होऊ शकतं ग. काकू कधीतरी एवढ्या इनसेन्सिटिव्ह का वागतात आजी? तिचं तिलाच माहित बाई. नाही म्हणजे मला कळतंय, मला मान्य आहे प्रत्येक आईला आपल्या मुलांची काळजी असतेच. पण अहो जे सगळं झालंय त्यात चिंगीचा एकटीचा कसा काय दोष? हे जे काय झालंय यामध्ये हे दोघंही आहेत ना. अंशुमनला असं वाचवायचं आणि चिंगीला वाऱ्यावर सोडून द्यायचं, असं कसं करू शकतात त्या? मल्लिकाला ना मी बरीच सूट दिली नंदू. आणि त्यावेळेला ना आमचं कुटुंब अगदी एका फटक्यात अर्ध झालं होतं ग. माझा पिंट्या स्वतःचं दुःख बाजूला सारून ना सगळ्या कुटुंबासाठी उभा राहिला. आणि मल्लिका आजपर्यंत ते दुःख कवटाळून बसले. जाऊ दे ग, त्या मल्लिकाबद्दल बोलत बसलं ना तर त्याला अंतच नाहीये ग. आपण ना सध्या चिंगीकडे लक्ष देऊया. हा, हो, येस. खूप काळजी वाटते ग त्या मुलीची मला. खरं तर ती स्वतःही आजी खूप घाबरली आहे, पण मी तिला कोलमडू नाही देणार. पार्वतीबाईने आपल्या भरोशावर तिला इथे पाठवलं. आपल्यावर जबाबदारी आहे ग तिची. या अवस्थेमध्ये ना ती सगळ्यांजवळ नाही मोकळी होऊ शकणार. पण तुझं आणि तिचं जरा चांगलं सूत जमतं ना. तू बोल ना तिच्याशी एकदा. म्हणजे तिला विचार की तिच्या डोक्यात काय आहे, तिला पुढे काय करायचंय. हो, नक्की बोलेन.